यूपीएससी मध्ये महिलांमध्ये प्रथम आलेल्या आपल्या कामानं प्रशासनातही दबदबा निर्माण केला। मेट्रो वुमन ते मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त कोण आहेत अश्विनी भिडे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या विश्वासू कशा झाल्या, जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा सोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर अनेक घडामोडी वेगाने घडतायत। मुंबईच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करायची याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत चर्चा झाल्यानंतर अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। एकीकडे महापौर रितू तावडे तर दुसरीकडे आयुक्त अश्विनी भिडे, त्यामुळे आता मुंबई महापालिकेत महिला राज येत आहे। आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे, अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर मिलिंद म्हैसकर, त्याच्यासोबतच MMRDAचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी आणि नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांची नावं सुद्धा चर्चेत होती। पण अश्विनी भिडे यांचं नाव हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होतं। सांगली जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या अश्विनी भिडे यांचा जन्म 25 मे 1970 चा। त्यांनी इंग्रजी साहित्यात पदवी आणि MBA ची पदवी संपादित केली। 1995 च्या बॅचच्या IAS अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे यांनी UPSC परीक्षेत महिला उमेदवारांमध्ये पहिला क्रमांक पटकावलेला। कोल्हापूरमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली आणि त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुद्धा काम पाहिलंय। नागपूरमध्ये काम करत असतानाच त्यांचा तत्कालीन आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क आला आणि तिथूनच त्यांच्या विश्वासाचं नातं हे तयार झालं असं म्हटलं जातं। याच मुख्यमंत्री फडणवीसांच्या विश्वासू मेट्रो वुमन ते मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांच्या कारकिर्दीबद्दल जाणून घेऊया। अश्विनी भिडे या 1995 बॅचच्या IAS अधिकारी आहेत। तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून सुद्धा कार्यरत आहेत आणि मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारीही अश्विनी भिडे सांभाळतायत। महापालिकेच्या मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आयुक्त होण्याचा मान हा अश्विनी भिडे यांना मिळालाय। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून पायाभूत प्रकल्पांमध्ये उल्लेखनीय कामगिरी भिडे यांनी केली होती। तर अश्विनी भिडे या मुख्यमंत्री फडणवीसांच्या विश्वासातल्या सुद्धा मानल्या जातात। अश्विनी भिडे यांची मुंबईला ओळख आहे ती मेट्रो वुमन अशी। मुंबईत मेट्रो प्रकल्प, मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या उभारणीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिलाय। मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्त पदही अश्विनी भिडे यांनी आधी भूषवलेलं आहे। शालेय शिक्षण विभागाच्या सचिव, MMRDAच्या अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून सुद्धा त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे। अत्यंत कार्यक्षम अधिकारी असा अश्विनी भिडे यांचा लौकिक आहे। मुंबई शहरातील पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील महत्त्वाचे प्रकल्प हाताळण्याची जबाबदारी आता अश्विनी भिडे यांच्यावर असणार आहे। अश्विनी भिडे यांची नियुक्ती मुंबईतील प्रशासन आणि पायाभूत विकासासाठी खरतर महत्त्वाची मानली जाते। अश्विनी भिडे यांची खरी ओळख झाली ती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून। 2015 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती। मुंबईतील पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो लाईन 3 म्हणजेच ॲक्वा लाईन ही मार्गी लावण्याचं शिवधनुष्य त्यांनी उचललं। हा प्रकल्प अत्यंत आव्हानात्मक होता। शहराच्या गर्दीतून भूगर्भात 33.5 किलोमीटरची ही लाईन उभारणं हे मोठं काम होतं आणि त्यानंतर आता 31 मार्च 2026 ला विद्यमान आयुक्त भूषण गगराणी यांचा कार्यकाळ संपत असतानाच मुंबईच्या प्रशासकीय वर्तुळात नवा आयुक्त कोण होणार याची उत्सुकता होती। अनेक नावांची चर्चा होती, पण अखेर 30 मार्च 2026 ला मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। त्यांच्याकडे मुंबईच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि वाहतुकीच्या प्रकल्पांना गती देण्याची मोठी जबाबदारी असणार आहे। 2030 पर्यंत त्यांचा हा कार्यकाळ अपेक्षित आहे। तर अश्विनी भिडे यांच्या या ऐतिहासिक नियुक्तीबद्दल तुमचं मत काय आहे? मुंबईसाठी हा निर्णय किती महत्त्वाचा ठरेल असं तुम्हाला वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।